हिंगोलीमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खुल्या बाजारात कापसाला हिंगोलीत कवडी मोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केलेली आहे। त्यानंतर आता कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याचं पारमध्ये बघू शकता। मी हिंगोलीच्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रामध्ये आहे। पाहता की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आता आपला माल जो आहे ते या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरती या ठिकाणी आणलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या कापूस खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पाहता की कशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जे आहेत आपला माल या खरेदी केंद्रावरती घेऊन आलेले आहेत। नेमक्या आतापर्यंत जवळपास 15,000 पेक्षा जास्त क्विंटल शेतकऱ्यांचा कापूस जे आहे ते या ठिकाणी खरेदी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि नेमकं काय समस्या शेतकऱ्यांना येतात आपण आता शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। हे आम्हाला ऑटो पूर्ण 5 क्विंटल 20 किलो घ्यायला येत एकरी। ऑटोवाले काय म्हणायत का एवढ्यात आम्हाला पुरत नाही, दुसऱ्याचा नाव येतं त्याला ते ओटीपी त्याच्यात मेळ बसन, आम्ही त्याच्यात परेशान आहे। आमची एकच मागणी आहे की बुवा एकरी 8 क्विंटल तरी 7-8 क्विंटल कराव तो आम्हाला पुरण। रात्री 9 वाजता आलेले हो, तर अजून आमची गाडी खाली झालेली नाही। ओटीपी आहे ना साहेब, त्याच्यात कोणतं चुकलं की पुन्हा गाडी उभी। साहेब काय हे कोणते माणसं क्लिअर आहेत, 1 किलो आगाव घेईन। शेतकरी कालपासून रांगेला लागलेले आहेत, त्यांना रात्र जागून काढावी लागली, मात्र आता अद्यापर्यंत जे आहे ते आता जवळपास 3 वाजत आहेत आणि आतापर्यंत या शेतकऱ्यांचा नंबर लागला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर आहेत। विमानतळावर पंतप्रधान हसन यांनी त्यांचं स्वागत केलंय। भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।